निसर्गरम्य अशा वातावरणात व सागरेश्वर डोंगररांगाच्या मध्ये वसलेले हे सागरेश्वर मंदिर। सागरेश्वर मंदिर हे देवराष्ट्रे, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली येथे आहे। सागरेश्वर मंदिराचा इतिहास हा इसवी सन पूर्व 2300 कालचा असून या मंदिराची स्थापना कौंडिण्यपूरचा राजा सतेश्वर यांनी केली आहे। सागरेश्वरचे पूर्वीचे नाव समुद्रेश्वर हे होते, परंतु कालांतराने ते सागरेश्वर असे झाले। मंदिराचा इतिहास असा की ह्या डोंगर रांगांमध्ये ऋषीमुनी महादेवांची तपश्चर्या करीत होते। त्यावेळेस कौंडिण्यपूरचे राजा शिकारीसाठी ह्या परिसरात आले होते, तेव्हा ते एका हरणाचा पाठलाग करीत होते। ते हरिण खूप चपळ होते। राजाने त्या हरणाचा खूप पाठलाग केला, पण ते घनदाट जंगलात गेले। राजाने आपला अश्व तेथे ठेवला व त्या हरणाचा पाठलाग करीत राहिले। त्यांना ते हरिण एका मोठ्या पाषाणाच्या भिंतीमागे वळून जाताना दिसले, परंतु ते तेथे गेले असता त्यांना तेथे काही दिसले नाही। पण तेथेच जवळ अंतरावर ऋषी दिसले व राजा हरणाचा शोध घेण्याकरिता ऋषींना विचारतात की आपण येथून हरिणात जाताना पाहिले का? त्यावेळेस ते ऋषी आपल्या तपश्चर्यामध्ये ध्यानस्थ होते, त्यामुळे त्यांनी राजाला उत्तर दिले नाही। या गोष्टीवरून राजास राग आला व त्यांना तो ढोंगी साधू वाटला, म्हणून त्यांनी तेथील जवळच किडे असलेले निर्माल्य ऋषीच्या डोक्यावरती ठेवले। त्यावेळेस ऋषींची तपश्चर्या भंग पावली व त्यांनी राजास श्राप दिला की तुझ्या सुद्धा देहाला असे किडे पडतील। ह्यावेळी राजाला आपली चूक लक्षात आली व त्यांनी ऋषी पुढे सर्व हकीकत मांडली व ते म्हणाले, मी जर असा झालो तर माझ्या प्रजेचे रक्षण कोण करणार? त्याच वेळी ऋषींनी राजाला उपशाप देतात की तुझ्या अंगावरती फक्त रात्रीचेच किडे पडतील। हे ऐकून राजा आपल्या नगरीत परत गेला। काही दिवसांनी राजा शिकारीसाठी ह्याच परिसरात आला व तो तेथील पाण्याच्या स्रोताजवळ जाऊन नमलेल्या अवस्थेत बसला। राजाने त्या पाण्यामध्ये हात, पाय व आपले तोंड धुतले, परत तो आपल्या नगरी परतला। पण देवाची लीला वेगळी, त्या रात्री राजास हात, पाय व तोंड ह्यांना किडे पडले नाही हे राणीच्या लक्षात आले असता राणीने राजास त्यांचा दिनक्रम विचारला। राजाने पूर्ण हकीकत सांगितली। नंतर राजाने तेथे जाऊन स्नान केले असता राजा श्रापापासून मुक्त झाला। राजा आनंदी झाला, ऋषींच्याकडे गेला आणि म्हणाले, मागा, जे काही मागायचे ते मागा। ऋषी म्हणाले की या ठिकाणी एक मोठं मंदिर उभे करून द्या। त्यावेळी हे मंदिर राजा सतेश्वर यांनी उभा केले आहे। मंदिर हे हेमाडपंथी स्वरूपाचे आहे। मंदिर पूर्ण दगडमातीचे आहे। मंदिराच्या शेजारीच 3 मोठी पाण्याची कुंड आहे। कुंडाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये 12 महिने पाणी असते। सागरेश्वरला सागरेश्वर मंदिर का म्हटले जाते तर जी महादेवाची पिंड आहे त्यावरील जे शिवलिंग आहे ते पाण्यावरती आहे। त्याच्या खाली अथांग असे पाणी आहे, जसा की विशाल सागर। त्यामुळे या मंदिरात सागरेश्वर मंदिर असे म्हटले जाते। चैत्र महिन्यामध्ये दहीभात उत्सव असतो, म्हणजे देवाला गारवा करायचा व दहीभाताची मूर्ती केली जाते। चैत्र महिन्यामध्ये महिलांची मोठ्या प्रमाणावरती गर्दी आपणास दिसून येते व तसेच दर श्रावण सोमवारी मोठ्या प्रमाणावर गर्दी असते व श्रावण शेवटच्या सोमवारी यात्रा भरते। यावेळेस पंचक्रोशीतील लोक खूप मोठ्या प्रमाणात सहभागी होतात। महाशिवरात्रीला पालखी उत्सव असतो। तसेच दसऱ्याला सागरेश्वर ते सागरेश्वर अभयारण्यात जे महादेवाचे दुसरे मंदिर आहे लिंगेश्वर, तेथेपर्यंत पालखी उत्सव असतो। परिसरात पूर्णपणे 47 मंदिरं आहेत। 12 ज्योतिर्लिंग, अन्नपूर्णा मंदिर सुद्धा आहे। सागरेश्वरच्या परिसरामध्ये 108 स्वयंभू शिवलिंग तयार झाली आहेत। तसेच मंदिर परिसरात 12 ज्योतिर्लिंग सुद्धा आपणास दिसून येतात।
मंदिराच्या समोर एक छोटासा घाट आहे. मंदिराच्या समोर एक पुरातन काळातील विहीर आहे. ज्यांना त्वचा संबंधित रोग आहेत ते भाविक अमावस्या व पौर्णिमेला या विहिरीतील पाण्याने स्नान करतात. येथे अजून एक मोठं मंदिर आहे, ते म्हणजे अंबामाता मंदिर. अंबिका मंदिरातील मूर्ती ही स्वयंभू आहे. अंबामाता मंदिरामध्ये सुद्धा नवरात्रीमध्ये खूप भाविकांची गर्दी होते. तसेच अंबामाता मंदिराच्या बाहेरच एक दीपमालेचा पाषाणात कोरलेला शिल्प आपणास दिसतो. तसेच अंबामातेच्या समोर कालभैरवाचे मंदिर आहे. सागरेश्वरला येण्यासाठीचा मार्ग. सागरेश्वर जवळच ताकारी गावात आपण येऊ शकता. ताकारीमध्ये रेल्वे स्टेशन व बस स्टॉप आहे. येथे उतरून आपण सागरेश्वरला येऊ शकता.
आपण जर कडेगाव वरून येणार असाल तर देवराष्ट्र या गावात येऊ शकता। येथे पाहण्यासाठी खूप अशी पर्यटन स्थळे आहेत। तसे सागरेश्वर देवस्थान यांच्याकडे वाहन पार्किंग तसेच राहण्याची सुद्धा सोय आहे। राहण्यासाठी प्रशस्त अशी मोठी इमारत आहे। आणि सागरेश्वरला अजून एक वैशिष्ट्य असे की येथे भारतातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य